हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सर्वजणांचा फीडबॅक. तर सर्व मुलांनी प्रामाणिकपणे फीडबॅक दिला असं मला वाटतंय. तर आता आपण पुढे चाललोय आता हॉटेलमध्ये. या ठिकाणी मित्रांनो आपण हॉटेलमध्ये आलोय. तुम्ही पहा सर्वजण कसे बसले निवांत. हे काही काही ऑर्डर करीत नव्हते, म्हणलं आणा इकडे मीच ऑर्डर करतो, एक नंबर ऑर्डर करतो. तर या ठिकाणी आपण दोन हंड्या ऑर्डर केल्या त्या भाजीच्या. मित्रांनो आपण आता ऑर्डर येण्याची वाट पाहतोय, तर यांचे चेहरेच पहा तुम्ही. त्याच्यानंतर आपण एक ग्रुप फोटो काढला. ग्रुप फोटो काढल्यानंतर परत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आपला पुढचा प्रवास हा जेजुरीचा आहे. तर चला डायरेक्ट जेजुरीमध्ये भेटू आपण. मित्रांनो फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय जेजुरीचा, म्हणजे आमच्या दोघांचा. या पूर्ण ग्रुप मधल्या फक्त आमच्या दोघांचा प्लॅन होता जेजुरीला. बाकी सर्वांचा विरोध म्हणजे- होता आम्हाला, पण मग आम्ही ठरवलं आणि ते पूर्णच केलं. ती जिद्द पूर्ण झाली आमची, म्हणजे सर्वजण अपोजिट होते मित्रांनो, सर्वजण आमच्या. फक्त मी त्यांच्या सोबत होते. तुला फक्त हो, मा- हो, हो. फक्त माझा सपोर्ट ह्या होता. पहा, लहान पोरं काही म्हणते, लहान पोरांचं ऐकायचं. इथं तर म्हणणं होतं का काय माझा सपोर्ट होता यांना की आपण जेजुरीला जाऊया. या ठिकाणी मित्रांनो आपली सुरुवात झाली आता. हा स्टार्टिंग आपण दर्शन घेतलं मंदिरात. त्याच्यानंतर हे मेन गेटवरून आपण सुरुवात केली चढायला. तर ऋतिक आम्हाला सांगत होतं सर्व, म्हणजे कोणत्या पॉइंटला काय म्हणतं काय नाही. तो ऑलरेडी येईल होता आधी, त्याच्यामुळे त्याला सर्व माहित होतं. तो सांगत होता मस्तपैकी. यानंतर मित्रांनो सरांनी पण मस्त पोच दिली आपल्या व्हिडिओसाठी. ऋतिक भाऊचा तर वेगळंच चालला होता काहीतरी विषय. आमचा छोटा डॉन आला बा, एकदम थकून गेलाय छोटा डॉन आमचा. फायनली मित्रांनो आपण वर आलतो, तर इथे एक थोडासा फोटोशूट झाला. त्याच्यानंतर आपला फेवरेट डायलॉग, वी आर महाराष्ट्रीयन, वी डोंट से आय लव्ह यू, वी जस्ट से माझ्यासोबत जेजुरीला येशील का. तर हा फेवरेट डायलॉग झालाय मित्रांनो इथं. तर चला आता खालच्या दिशेने जाऊया आपण. मित्रांनो हा आनंद वेगळाच होता, कारण की प्लॅन कॅन्सल झालता, परत ठरला, परत कॅन्सल, हा नाही नाही चालू होता. तर या ठिकाणी आम्ही सर्वजण खुश आहे, कारण की प्लॅन सक्सेसफुली झालाय आता. तर आता आपल्याला पुढं नाशिकच्या दिशेने निघायचंय आता. भरपूर टाइम पण झालाय आता. तर चला आता जाऊया बसमध्ये. ऋतिक पुढचा प्लॅन काय तुझा? झोपणार का काय करणार? नाही, आपण झोपत नाही. बस झालं दुसऱ्याला आता. जागा ठेवतो का आता? आपण स्वतः बी झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. तुम्हाला काय वाटतंय गर्ल्स, मग आता पुढचा प्लॅन काय पाहिजे? झोपायचा झोपायचंय आता झोपायचं. छोटी डबेवाली, लिक्विड डबेवाली, गाडी डबेवाली, विसरू नका बा त्यांचं नाव. म्हणजे मला सगळे तेच नाव आहे डायरेक्ट. आणि ती मागचं आहे का ते डायरेक्ट वेगळंच डायरेक्ट, म्हणजे त्यांचं खतरनाक आहे. म्हणजे ते डायरेक्ट टार्गेट करते माणसाला असं डायरेक्ट, म्हणजे रोस्ट म्हणजे. मित्रांनो प्लॅन मध्ये थोडा चेंज केला आता. तर आपण या ठिकाणी डायरेक्ट ओझरच्या गणपतीला आलोय. म्हणजे रस्त्यामध्ये पण स्पॉट होतं, मापात आलोय आणि एकदम सकाळी आलतो मित्रांनो. म्हणजे डायरेक्ट एक नंबर असा आनंद वाटला होता. म्हणजे आधी सोडला होता आम्ही, विषय नाही भेटणार आम्हाला, पण मग भेटलं शेवट फायनली. आणि तिथं गर्दी पाहतो तुम्ही फक्त मित्रांनो, म्हणजे इतकी गर्दी होती ना तुम्हाला सांगतो. म्हणजे साधारण 5 वाजले होते, तुम्ही फक्त गर्दी पहा. डायरेक्ट इतकी गर्दी, म्हणजे डायरेक्ट सांगता नाही येऊ शकत मला, डायरेक्ट एवढी गर्दी होती. मित्रांनो तेवढं येताना नव्हतं थकलो आपण, तेवढं इथलच्या पायऱ्यांनीच थकलो. म्हणजे जागी जागीच डायरेक्ट वरती पाहिलं, रॅम टाईप सिस्टीम गेली होती. म्हणजे गर्दी कंट्रोल राहावं त्यासाठी करायला असावं. फायनली मित्रांनो या ठिकाणी आपलं दर्शन झालंय, तुम्ही पण पाहू शकतात. आपल्याला काय तिथे फोटो काढून नाही दिले, तर आपण बाहेर येऊन फोटो काढले थोडेफार. त्याच्यानंतर मग आता इथं शेजारीच एक कृष्ण मंदिर पण होतं. तर चला म्हणलं तिथं दर्शन करून येऊ. तर इथं पण आपलं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपले सर्व दर्शन झाले आहे. तर आता आमचा प्लॅन चाललाय आणखी कुठं रस्त्यात मंदिर भेटलं तर ते करायचं. ऋतिक मला तेच सांगतोय, कुठं मंदिर असलं तर करून टाकू म्हणे. परत तीनदा तीनदा येणं होत नाही आपलं. तर त्याला म्हणलं ठीक आहे, म्हणलं पाहू आपण कुठं भेटलं तर नक्की करू म्हणलं. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही ठरवलं आता सकाळ झालीचे, म्हणजे सर्वसाधारण 6:30 वाजले होते. तर म्हणलं चला चहा पिऊ, चहा शिवाय मस्त आपलं काही फ्रेश होणार नाही. तर चला. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पार्किंग काढतो, तर आपल्याला हा स्पॉट दिसला. म्हणजे व्ह्यू तर तुम्हाला सांगतो कॅमेऱ्यापेक्षा रिअल मध्ये जबर दिसत होता. असं दिसल्यानंतर मग माझ्या मित्रांना घ्यायला तर म्हणजे लगेच फोटो काढायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर ग्रुप फोटो काढले मित्रांनो आपण. तर चला बसमध्ये जाऊ डायरेक्ट. फायनली मित्रांनो आपली ट्रिप संपली आहे. म्हणजे खतरनाक प्रवास होता. नाशिक टू बारामती, बारामतीवरून परत सांगली, सांगलीवरून जेजुरी, जेजुरीवरून परत ओझरचा गणपती आणि परत नाशिक. म्हणजे अस्मरणीय ट्रिप होती, खतरनाक.
त्याच्यानंतर भरपूर एन्जॉय झाला. म्हणजे बारामतीपर्यंत जाऊन तर काही जास्त एन्जॉय नव्हता झाला. त्याच्यानंतर बारामती ते सांगली पण भरपूर एन्जॉय केला. त्याच्यानंतर जेजुरीपर्यंत तर एक नंबर एन्जॉय केला. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असन. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसन तर यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण व्हिडिओ आहे. 5 पार्ट आहे व्हिडिओचे. तो व्हिडिओ नक्की पहा पूर्ण. त्याच्यानंतर जाण्यापूर्वी माझ्या मित्रांचा फीडबॅक नक्की ऐकून जा. छोटी डब्यावाली, लुकडी डब्यावाली, जाडी डब्यावाली आता चाललंय. आणि गंगूबाई, दिस इज गंगूबाई. गंगूबाई. ओके, गंगू चालली बाई. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद आमच्याबद्दल एवढा प्रवास केल्याबद्दल. गंगू नाही, गंगे.